हाय मुलांनो, आज आपण ईव्हीएसचा 4th लेसन बघणार आहोत. डायरेक्शन्स अँड मॅप्स. डायरेक्शन्स म्हणजे दिशा आणि मॅप्स म्हणजे नकाशे. तर आपण बघूयात. ट्राय धिस, हे करून पहा. स्टँड इन 2 इक्वल रोज इन द क्लासरूम फेसिंग ईच अदर. इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे बघा, अशा 2 लाईन करायच्या आहेत आणि एकमेकांकडे तोंड करून उभं राहायचं आहे. नाऊ टेल द गर्ल और बॉय स्टँडिंग इन फ्रंट ऑफ यू द आन्सर्स टू द फॉलोविंग क्वेश्चन्स. आता मी जे प्रश्न विचारणार आहे तर त्याची आन्सर तुमच्या समोर जो कोण मुलगा मुलगी थांबले असतील तर त्यांना सांगायचे आहेत. ऑन विच साइड ऑफ यू इज द ब्लॅक बोर्ड. तुमच्या कोणत्या दिशेला, कोणत्या साईडला, म्हणजे तुम्ही लेफ्ट किंवा राईट असं म्हणू शकता, कोणत्या साईडला ब्लॅकबोर्ड आहे, हा फळा आहे हे सांगायचं आहे. ऑन विच साईड ऑफ यू इज द मेन डोअर ऑफ द क्लासरूम. तुमच्या कोणत्या साईडला क्लासरूमचं, वर्गाचं दार आहे ते सांगायचं. ऑन विच साईड ऑफ यू इज द टीचर्स टेबल. आणि तुमच्या कोणत्या साईडला, कोणत्या बाजूला टीचरचं टेबल आहे ते पण सांगायचं आहे. युअर आन्सर्स अँड द आन्सर्स ऑफ द गर्ल ऑर बॉय इन फ्रंट ऑफ यू आर डिफरंट, आरंट दे. आता तुम्ही जे उत्तर सांगणार ते सेम उत्तर तुमच्या समोरच्या मुलाचं किंवा मुलीचं नसणार आहे, कारण तुम्ही दोघं सुद्धा अपोजिट डिरेक्शनने उभे आहात, वेगवेगळ्या दिशेला उभे आहेत की नाही. त्यांची उत्तरे वेगळी असणार आहेत, हो की नाही. वाय इज इट सो. मग हे असं का. इफ द ब्लॅक बोर्ड इज टू युअर राईट इट विल बी टू द लेफ्ट ऑफ द गर्ल ऑर बॉय स्टँडिंग इन फ्रंट ऑफ यू. जर हा जो ब्लॅकबोर्ड आहे तो तुमच्या उजव्या दिशेला असेल तर तुमच्या समोर जो मुलगा किंवा मुलगी उभी आहे त्यांच्या तो डाव्या दिशेला असणार आहे, डाव्या बाजूला असणार आहे. इफ द ब्लॅकबोर्ड इज बिहाइंड यू इट विल बी इन फ्रंट ऑफ द गर्ल ऑर बॉय फेसिंग यू. आणि जर ब्लॅकबोर्ड हा तुमच्या मागे असेल तर तुमच्या समोर असणाऱ्या मुलाच्या तो समोरच असणार आहे, हो ना, कारण तुम्ही दोघं सुद्धा एकमेकांच्या विरुद्ध बाजूला उभे आहात. In the same way, your answers about the main door and the teacher's table will also be different from those of the girl or boy facing you. आणि याच प्रकारे जशी ही ब्लॅकबोर्डची आन्सर तुमची वेगवेगळी होती प्रत्येकाचे, तसंच जर तुम्ही दरवाजा किंवा टीचरांचं टेबल यांचं जर दिशा विचारली एकमेकांना तर तुमची उत्तरं वेगवेगळीच असणार आहेत. इट इज डिफिकल्ट टू मेक आउट द लोकेशन ऑफ अन ऑब्जेक्ट बेस्ड ऑन आन्सर्स लाईक ऑन द राईट, ऑन द लेफ्ट, इन फ्रंट ऑफ अँड बिहाइंड. मग कुठल्याही प्रश्नाचं, कुठल्याही वस्तूची जर आपल्याला दिशा ठरवायची असेल किंवा त्या गोष्टीचं आपल्याला स्थान ठरवायचं असेल की ती कुठे आहे एखादी वस्तू, तर ती उजवीकडे, डावीकडे, पुढे, मागे, तर अशी उत्तरं देणं चुकीचं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला त्या वस्तूची एक्झॅक्ट लोकेशन समजत नाही. कारण तुमच्या समोर असेल ते एखाद्याच्या मागे असेल, तुमच्या उजव्या बाजूला असेल ते एखाद्याच्या डाव्या बाजूला असेल, हो ना. देअरफॉर इन ऑर्डर टू टेल एक्झॅक्टली वेअर अन ऑब्जेक्ट इज लोकेटेड वी यूज डिरेक्शन. आणि म्हणूनच एखाद्या गोष्टीचे, एखाद्या वस्तूचे आपल्याला जर स्थान सांगायचे असेल, ती कुठे आहे हे सांगायचं असेल तर आपण त्यासाठी डिरेक्शनचा म्हणजेच दिशेचा वापर करतो. माहित आहेत ना तुम्हाला दिशा, कोणकोणत्या दिशा आहेत? ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ माहित आहे ना. तर आता आपण पुढे बघूयात. ट्राय धिस, हे करून पहा. Now we will use directions to find the answers to the same question. आता आपण जे मागचे 3 प्रश्न विचारलेले होते की ब्लॅकबोर्ड कुठे आहे, दरवाजा कुठे आहे आणि टीचर्सचं टेबल कुठे आहे, तर यासाठी आपण आता डिरेक्शनचा यूज करणार आहोत, दिशांचा वापर करणार आहोत. इथे बघा, या आता चित्रामध्ये इथे वेस्ट, नॉर्थ, इथे असणारे ईस्ट आणि इकडे असणारे साऊथ. ठीक आहे,
तर या दिशा इथे लिहिलेल्या आहेत. विथ युअर टीचर्स हेल्प राईट द नेम्स ऑफ 4 मेन डिरेक्शन्स ऑन द वॉल्स ऑफ युअर क्लासरूम. शिक्षकांच्या मदतीने ह्या सगळ्या दिशांची जी नावे आहेत ती क्लासरूमच्या भिंतींवरती लावून घ्या, लिहून घ्या. नाव स्टँड फेसिंग इच अदर अगेन. मग पहिल्यासारखं एकमेकांकडे तोंड करून उभे राहा. टेल each other the direction in which the blackboard, main door and teacher's table are located. आणि आता एकमेकांना ब्लॅकबोर्डची दिशा, दरवाजाची दिशा आणि टीचरच्या टेबल कुठे आहे ते सांगा. Now your answers and the answers of the girl, boy facing you will be the same. आता तुमचे उत्तर आणि तुमच्या समोर जो कोणी मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांचे उत्तर सेमच असणार आहेत. Directions can be used to tell exactly where an object is located. मग दिशांचा वापर कशासाठी केला जातो तर एखाद्या ऑब्जेक्टचं स्थान हे आपल्याला अगदी बरोबर सांगण्यासाठी आपण दिशेचा वापर करतो. लेट अस लर्न हाऊ टू फाइंड द डिरेक्शन. आता आपण बघूयात की आपण दिशा कशा शोधायच्या. द 4 मेन डिरेक्शन्स आर ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ. तर 4 मुख्य दिशा आहेत. ईस्ट म्हणजे पूर्व, वेस्ट म्हणजे पश्चिम, नॉर्थ म्हणजे उत्तर आणि साऊथ म्हणजे दक्षिण. हाऊ डू वी फाइंड देम. पण आपल्याला तर एकही दिशा माहीत नाहीये. मग आपण कसं ठरवणार की इकडे ईस्ट आहे, इकडे वेस्ट आहे, कसं ठरवणार. द डिरेक्शन इन विच द सन रायझेस इज द ईस्ट. मग तर सूर्य ज्या दिशेने उगवतो त्याला म्हणतात ईस्ट म्हणजेच पूर्व दिशा. द डिरेक्शन इन विच द सन सेट्स इज द वेस्ट. आणि ज्या दिशेला सूर्य मावळतो ती आहे पश्चिम दिशा. वेस्ट म्हणजे पश्चिम दिशा. ईस्ट अँड वेस्ट आर अपोजिट टू इच अदर. पूर्व आणि पश्चिम हे एकमेकांच्या अपोजिट आहेत. इफ वी स्टँड फेसिंग ईस्ट. जर आपण पूर्वेकडे ईस्टकडे तोंड करून उभे राहिलो तर द वेस्ट इज बिहाइंड अस. तर वेस्ट कुठे असते आपल्या मागे असते. ॲट दॅट टाइम द नॉर्थ इज टू अवर लेफ्ट. नॉर्थ ही आहे ती आपल्या लेफ्टला असते. अँड साऊथ इज टू अवर राईट. आणि साऊथ ही आपल्या राईटला असते. ट्राय धिस ॲक्टिव्हिटी इन द ओपन ॲट सनराईज. मग ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करून पहा. ज्या दिशेला सूर्य उगवतो तिकडे तोंड करून उभं राहायचं. ती झाली ईस्ट. तुमच्या मागे असणारे वेस्ट, लेफ्ट साईडला नॉर्थ, राईट साईडला साऊथ. ओके, हे लक्षात ठेवायचं. इट विल हेल्प यू टू अंडरस्टँड लोकल डिरेक्शन्स ऑफ द एन्व्हायरमेंट बेटर. आणि याच्यामुळे तुम्हाला ज्या दिशा आहेत ते सांगणं, आपल्या आजूबाजूला, आपल्या वातावरणामध्ये, आपल्या पर्यावरणामध्ये पूर्व दिशा कुठे आहे, पश्चिम कुठे आहे, दक्षिण, उत्तर हे आपल्याला चांगल्या प्रकारे समजतील. ओके, फ्रेम दिस. अ लार्ज फ्रेम इज गिवन बिलो. इथे अशी मोठी फ्रेम दिलेली आहे. युअर हाऊस इज ॲट द सेंटर ऑफ द फ्रेम. हे तुमचं घर आहे. The frame has a yellow strip on each of its 4 sides for writing the direction. आता या फ्रेममध्ये इथं अशा येलो स्ट्रिप्स आहेत. ओके, त्या कशासाठी आहेत तर आपल्याला तिथे डिरेक्शन लिहायची आहे. ऑन विच साईड ऑफ युअर हाऊस डज द सन राईज. तुमच्या घराच्या कोणत्या दिशेला सूर्य उगवतो. तर ते तुम्ही कुठलीही मनाने घ्यायचे आहे. तर त्याला ईस्ट म्हणा. तर इथे ईस्ट, ई फॉर ईस्ट. ओके. इन द स्ट्रीप ऑन द साईड अपोजिट टू द ईस्ट राईट वेस्ट. तर ईस्टच्या अपोजिट वेस्ट लिहा. ओके. त्यानंतर नॉर्थ अँड साऊथ विल बी रिटन इन द रिमेनिंग 2 स्ट्रिप्स. नॉर्थ आणि साऊथ हे राहिलेल्या स्ट्रीपवरती, येलो स्ट्रीपवरती लिहायचं आहे. थिंक केअरफुली वेअर दे वुड बी अँड राईट डाऊन द वर्ड्स इन द प्रॉपर स्ट्रिप्स. आता आपण बघितलं की जर
ईस्टकडे आपण तोंड करून उभं राहिलो तर डाव्या बाजूला नॉर्थ असते आणि उजव्या बाजूला म्हणजे लेफ्ट साईडला नॉर्थ आणि राईट साईडला साऊथ असते. तसं आपण लिहूयात. ओके. त्यानंतर इन द फ्रेम शो द फॉलोविंग थिंग्स नियर युअर हाऊस इन द राईट प्लेसेस. आता हे तुमचं घर आहे सेंटरला, ठीक आहे. तर तुम्हाला इथे खाली काही गोष्टी दिलेल्या आहेत, तर या तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला दाखवायच्या आहेत, ठीक आहे. तर फर्स्ट आहे नेबरिंग हाऊसेस. नेबर म्हणजे शेजारचे. तुमच्या घराच्या आजूबाजूला शेजारी असणारी घरे दाखवा. तर इथे हे चित्र काढलेलं आहे बघा. ओके. वन शॉप नियर युअर हाऊस. तुमच्या घराच्या जवळ एखादं शॉप, कोणतंही दुकान दाखवा. तर इथे दाखवलेलं आहे बघा, फ्रूट शॉप. तुम्ही कोणतंही शॉप घेऊ शकता, व्हेजिटेबल शॉप, ग्रॉसरी शॉप. ओके. वन ट्री, एखादं झाड काढा. इथे काढलेलं आहे. द रोड नियर बाय, घराच्या जवळच एखादा रस्ता काढा. हा असा रस्ता काढलेला आहे. त्यानंतर द बस स्टॉप नियर बाय, जवळचा एखादा बस स्टॉप काढा. इथे हा बस स्टॉप दाखवलेला आहे, ठीक आहे. नाव सी व्हॉट युअर नेबरहूड लुक्स लाईक. मग आता बघा तुमचा नेबरहूड, तुमचा आजूबाजूचा परिसर कसा दिसतोय. तर तो असा दिसणार. इथे तुमचं घर आहे, आजूबाजूला घर आहे, झाड आहे, एखादं दुकान आहे, बस स्टॉप आहे, रोड आहे. ओके. तर अशा प्रकारे मग तुमचा घराचा परिसर दिसणार आहे. आता नेक्स्ट बघूयात. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? द सन रायझेस अँड सेट्स एव्हरी डे. रोजच सूर्य उगवतो. रायझेस म्हणजे सूर्य उगवणे, उगवणे म्हणजे सूर्य आपल्याला दिसतो, येतो, सकाळी उगवतो, ठीक आहे. आणि सेट्स म्हणजे त्याचा सूर्यास्त होतो, म्हणजे सूर्य मावळतो, ठीक आहे, अंधार पडतो तेव्हा, ठीक आहे. तर रोजच सूर्य उगवतो, रोजच सूर्य मावळतो. दॅट इज व्हाय द सन इज यूज टू डिटरमाइन डिरेक्शन्स. आणि म्हणूनच सनचा वापर, सूर्याचा वापर आपण दिशा ठरवण्यासाठी करतो. द मॅग्नेटिक निडल इन अ कंपास ऑलवेज लाईज इन द नॉर्थ साऊथ डिरेक्शन. अशी ही कंपास आहे बघा. ह्याच्यामध्ये ही जी निडल आहे की नाही, ही अशी सुई असते, तर ती मॅग्नेटिक असते. तर ती नेहमी नॉर्थ आणि साऊथ अशीच असते. आस्क युअर टीचर ऑर पॅरेंट्स टू शो इट टू यू. तर तुमच्या टीचरना किंवा तुमच्या पॅरेंट्सना सांगा की आम्हाला अशी मॅग्नेटिक निडल दाखवा, असा कंपास दाखवा. तर फोनमध्ये पण आहे बरं का हे फीचर. फोनमध्ये पण तुम्ही हे बघू शकता की ते नॉर्थ आणि साऊथच असते मॅग्नेटिक निडल कंपास. व्हॉट इज द सोल्युशन. आता ह्याच्यावर उत्तर काय सांगा पाहू. साई अँड अभय have been asked to solve this problem. Can you help them? तर साई आणि अभय, तर यांना एक हा खालचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करायचा आहे, तर तुम्ही त्याला मदत करणार का? ठीक आहे. तर बघा, आधी हे चित्र बघा. तर इथे काय दिसत आहे. इथे हा बस स्टॉप आहे, इथे आईस्क्रीम शॉप आहे, इथे आमिर आहे, इथं सारा आहे. ही ईस्ट दाखवली आहे. ईस्ट दाखवली म्हणजे त्याच्या अपोजिट आली वेस्ट, बरोबर. हां. आणि ईस्टच्या लेफ्ट साईडला आलं. ईस्टकडे जर आपण तोंड करून उभे राहिलो तर लेफ्ट साईडला आला नॉर्थ आणि राईट साईडला आला साऊथ. ओके, समजलं. इन दिस पिक्चर द ईस्ट इज मार्क्ड. यूज दॅट टू राईट द अदर 3 डिरेक्शन्स इन द येलो बॉक्सेस. आत्ताच मी तुम्हाला दिशा सांगितल्या त्याप्रमाणे इथे लिहून घ्या, ठीक आहे. इथे फक्त कारण ईस्टच दिलेलं आहे तुम्हाला, मग ईस्टच्या अपोजिट आलं वेस्ट. आणि ईस्टकडे जर तोंड करून उभं राहिलं तर लेफ्ट साईडला येतं नॉर्थ आणि राईट साईडला येतं साऊथ. इन विच डिरेक्शन डू वी ट्रॅव्हल टू गो फ्रॉम द आईस्क्रीम शॉप टू द बस स्टॉप. जर तुम्हाला आईस्क्रीम शॉपपासून बस स्टॉपकडे जायचं असेल तर तुम्ही कोणत्या डिरेक्शनमध्ये जाणार. तर तुम्ही असं सरळ येणार की नाही, म्हणजेच ईस्टकडे जाणार. आमिर वॉन्ट्स टू गो टू द आईस्क्रीम शॉप. इन विच डिरेक्शन मस्ट ही वॉक. आता इथे आमिर आहे, आमिरला जायचं आहे आईस्क्रीम शॉपमध्ये, मग तो कोणत्या डिरेक्शनमध्ये जाणार. आईस्क्रीम शॉप आहे वेस्टला, मग तो वेस्ट डिरेक्शनमध्ये जाणार. सारा वॉन्ट्स टू गो टू द बस स्टॉप. इन विच डिरेक्शन मस्ट शी गो. आता इथे सारा आहे, साराला जायचं आहे बस स्टॉपकडे,
मग ती कोणत्या दिशेला जाणार? बस स्टॉप ती अशी जाणार ना. मग इकडे कोणती दिशा आहे? नॉर्थ. म्हणजे सारा कुठे जाणार? नॉर्थ दिशेला जाणार. ओके, लेट्स प्ले अ गेम. चला एखादी गेम खेळूया. डिटरमाइन द ईस्ट विथ रिस्पेक्ट टू युअर प्लेस. तर तुम्ही जिथे राहत आहात तर त्या जागेपासून ईस्ट कुठे आहे, म्हणजे सूर्य ज्या दिशेला उगवतो तुमच्या घरापासून, ठीक आहे, तर ती दिशा झाली ईस्ट. व्हॉट आर द थिंग्स सिच्युएटेड इन ईच ऑफ द डिरेक्शन. मग ईस्ट वरून तुम्हाला वेस्ट समजेल, नॉर्थ समजेल, साऊथ समजेल. तर त्या प्रत्येक डिरेक्शनला काय काय आहे तर ते तुम्ही सांगायचं आहे. नाऊ मूव्ह अराउंड इन अ सर्कल. आता गोल सर्कलमध्ये फिरा. व्हेन द ग्रुप लीडर नेम्स अ डिरेक्शन, क्विकली स्टँड फेसिंग दॅट डिरेक्शन. आता ग्रुपमध्ये तुम्ही जेव्हा गोल गोल फिराल तर तुम्हाला आता दिशा समजल्या, ईस्ट कुठे आहे, वेस्ट कुठे आहे, नॉर्थ कुठे आहे, साऊथ कुठे आहे. हे ग्रुपमध्ये गेम खेळायचे बरं का. तर जेव्हा ग्रुप लीडर तुम्हाला जी डिरेक्शन सांगल तर तुम्हाला त्या दिशेला तोंड करायचं आहे. दोज हू आर रॉंग आर आउट. आणि जे चुकणार ते आउट होणार. अशी गेम खेळून बघा तुम्ही. 5-6 जण तरी घ्या आणि ही गेम खेळा. यूज ऑफ डिरेक्शन्स इन मॅप्स. आता आपण डिरेक्शन तर बघितलं. आता आपल्याला समजलं की 4 डिरेक्शन आहेत, ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ. समजलं. आता त्याचा उपयोग आपण मॅपमध्ये, नकाशामध्ये कसा करतो ते आपण बघूयात. इन अ मॅप डिरेक्शन्स आर ऑलवेज शोन. तुम्ही जर कुठला नकाशा बघितला तर तिथे डिरेक्शन्स ह्या नेहमी दाखवलेल्या असतात. They are indicated with the help of an arrow pointing north. मग दिशा कशी दाखवलेली असते त्याच्यामध्ये की एकच ॲरो दाखवलेला असतो जो की नॉर्थ साईडला त्याचं टोक असतं. The directions on the map have to be matched with the directions on the ground before reading the map. नकाशा वाचायच्या अगोदर तो ग्राउंडशी म्हणजे आपल्या खरोखर दिशांशी मॅच करावा लागतो. दॅट इज द मॅप मस्ट बी अलाइन विथ द डिरेक्शन्स ऑन द ग्राउंड. म्हणजेच ज्या दिशा आहेत ग्राउंडवरती, ओरिजिनल ज्या दिशा आहेत त्याच्याशी नकाशाच्या दिशा आपल्याला मॅच करून घ्याव्या लागतात. असं नाही की ईस्टला वेगळंच आहे आणि नकाशात तुम्ही वेगळंच बघताय, असं चालत नाही. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, द ईस्ट ऑन द मॅप मस्ट बी मॅच टू द ईस्ट ऑफ युअर सराउंडिंग. नकाशामध्ये असणारी जी ईस्ट डिरेक्शन आहे म्हणजे पूर्व दिशा आहे ती तुमच्या इथल्या पूर्व दिशेला मॅच केलीच पाहिजे. बाय डुईंग दिस यू कॅन टेल ॲट वन्स द डिरेक्शन्स ऑफ द प्लेसेस शोन ऑन द मॅप. आणि असं केल्यामुळे मग तुम्हाला त्या मॅपवरती ज्या ज्या प्लेसेस, जी ठिकाणे दिसत आहेत त्यांच्या दिशा तुम्ही व्यवस्थित सांगू शकता. यूज दिस मेथड वाईल रीडिंग द मॅप इन युअर टेक्स्टबुक टू. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा जे नकाशे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा हीच मेथड वापरा, हीच पद्धत वापरा. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. स्टँड फेसिंग द रायझिंग सन. उगवणाऱ्या सूर्याकडे तोंड करून उभे राहा. इन विच डिरेक्शन इज युअर राईट इयर. मग तुमचा जो उजवा कान आहे तो कोणत्या डिरेक्शनला आहे. इन विच डिरेक्शन इज युअर लेफ्ट इयर. तुमचा जो डावा कान आहे तो कोणत्या डिरेक्शनला आहे सांगा बघू. जर सूर्याकडे तुम्ही तोंड करून उभे असाल तर तुमच्या लेफ्टला जी असते ती नॉर्थ दिशा असते आणि राईटला असते ती साऊथ असते. मग तुमचा लेफ्ट इयर हा नॉर्थ दिशेला आहे आणि राईट इयर हा साऊथ दिशेला आहे. इन विच डिरेक्शन विल युअर शॅडो फॉल ॲट सनसेट. सनसेटच्या वेळेस कोणत्या डिरेक्शनला तुमची शॅडो पडेल तर ते सांगायचं आहे. सनसेट म्हणजे आपण सूर्याकडे तोंड करतो ती झाली ईस्ट. सनसेट होतो वेस्टला म्हणजे आपल्या पाठीमागून तेव्हा सूर्य असणार म्हणजे आपली शॅडो ईस्टला पडणार. ओके. डिस्ट्रिक्ट, स्टेट अँड कंट्री.
डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा, स्टेट म्हणजे राज्य आणि कंट्री म्हणजे आपला देश. इंडिया इज माय कंट्री. भारत माझा देश आहे. वी हॅव बीन रीडिंग दिस सेंटेन्स इन द प्लेज एव्हर सिन्स स्टँडर्ड 1. इयत्ता पहिलीपासून आपण भारत माझा देश आहे अशी आपण प्रतिज्ञा म्हणतो. यू मस्ट हॅव रीड द वर्ड्स स्टेट, नेशन अँड वर्ल्ड. तर तुम्ही हे शब्द सुद्धा वाचले असतील की स्टेट म्हणजे राज्य, नेशन म्हणजे देश आणि वर्ल्ड म्हणजे जग. इन दिस टेक्स्ट बुक टू यू विल फाइंड द वर्ड्स अर्थ, वर्ल्ड, कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका अँड विलेज इन मेनी प्लेसेस. तर या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला अनेक ठिकाणी अर्थ म्हणजे पृथ्वी, वर्ल्ड म्हणजे जग, कंट्री म्हणजे देश, स्टेट म्हणजे राज्य, डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा, तालुका म्हणजे तालुका अँड विलेज म्हणजे गाव हे तुम्हाला शब्द दिसतील. कम लेट अस गेट टू नो डिस्ट्रिक्ट, स्टेट, कंट्री, द अर्थ अँड वर्ल्ड. तर चला आता आपण बघूया डिस्ट्रिक्ट, स्टेट, कंट्री, द अर्थ अँड वर्ल्ड म्हणजे नेमकं काय. वी लिव्ह इन अ हाऊस. आपण घरामध्ये राहतो. अवर हाऊसेस आर बिल्ट ऑन लँड. आपली घरे ही जमिनीवर बांधलेली आहेत. दिस लँड इज स्प्रेड व्हेरी फार अँड वाईड. आता आपली घरे ज्या जमिनीवर बांधलेली आहेत तर ती जमीन खूप लांब दूरपर्यंत पसरलेली आहे. अ व्हास्ट सेक्शन ऑफ लँड ऑन द अर्थ इज कॉल्ड अ कॉन्टिनंट. मग ही जी खूप दूरपर्यंत जी जमीन पसरलेली आहे की नाही तर त्याला म्हणतात कॉन्टिनंट. काय म्हणतात? कॉन्टिनंट म्हणजेच खंड असं म्हणतात. लाईक कॉन्टिनंट्स, सॉल्ट वॉटर टू ऑक्युपाईज द सरफेस ऑफ द अर्थ. मग आता हे जे कॉन्टिनंट आहे म्हणजे जमिनीचा भाग आहे त्याचप्रमाणे इथे पाणी सुद्धा आहे. खारट आहे समुद्राचं पाणी. सॉल्ट वॉटर म्हणजे समुद्राचं खारट पाणी आहे. तर ते सुद्धा ह्या जमिनीवरच आहे. दिस पार्ट इज कॉल्ड ओशियन. मग त्या पार्टला काय म्हणतात? ज्या जमिनीवरती पाणी आहे समुद्राचं तर त्याला म्हणतात ओशियन. समजलं? दोन आपण नवीन शब्द बघितले. एक आहे कॉन्टिनंट म्हणजे जो जमिनीचा सर्व भाग आहे ज्याच्यावर अजिबात पाणी नाहीये. ठीक आहे, अजिबात म्हणजे नदी नाले आहेत पण असं समुद्राचं खारं पाणी नाहीये. तो पूर्ण भाग जमिनीचा आहे त्याला म्हणतात कॉन्टिनंट. आणि जो खारट पाण्याचा भाग आहे तर तिथे खूप सारं पाणी आहे त्याला म्हणतात ओशियन म्हणजे समुद्र, मोठे समुद्र, महासागर. द अर्थ इज ऑल्सो कॉल्ड द वर्ल्ड. आता पृथ्वीलाच आपण जग असं म्हणतो. देअर आर मेनी कंट्रीज ऑन द लँड ऑन द अर्थ. आता ह्या पृथ्वीच्या जमिनीवर जसा आपला भारत देश आहे तसंच खूप सारे इतर देश पण आहेत. द कंट्रीज आर मेड अप ऑफ सेव्हरल स्टेट्स. मग हा जो देश आहे तो कसा तयार होतो तर अनेक राज्य एकत्र मिळून. स्टेट्स म्हणजे राज्य. अनेक राज्य एकत्र मिळून ही कंट्री तयार होते, देश तयार होतो. वी लिव्ह इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो. अवर कंट्री इंडिया इज मेड अप ऑफ मेनी सच स्टेट्स. म्हणजे आता आपण महाराष्ट्र राज्यात राहतो की नाही असे अनेक राज्य एकत्र येऊन आपला देश भारत, इंडिया हा तयार झालेला आहे. मॅप्स ऑफ युअर डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र स्टेट, इंडिया अँड द वर्ल्ड हॅव बीन गिवन इन दिस लेसन. तर या लेसनमध्ये डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्ह्याचे नकाशे, महाराष्ट्राचे नकाशे, भारताचे नकाशे आणि जगाचा नकाशा दिलेला आहे. कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन द मॅप्स. आणि याच मॅप्सचा या नकाशांचा उपयोग करून ज्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत तर त्या पूर्ण करा. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? द इंडेक्स इन अ मॅप. तर मॅपमध्ये एक इंडेक्स असते. तर तुम्हाला दाखवू का? हा मॅप आहे तर इथे ही जी आहे ही आहे इंडेक्स. ठीक आहे, तर या इंडेक्समध्ये काय लिहिलेलं असतं तर सिम्बॉल्स, पिक्चर्स, signs and different shades of colors are used to present the information in a map. तर मॅपमध्ये जी दिलेली माहिती आहे तर त्यासाठी वेगवेगळे सिम्बॉल वापरले जातात,
सिम्बॉल म्हणजे चिन्ह वापरले जातात वेगवेगळे, पिक्चर्स काही चित्र वापरली जातात, सायन्स काही खुणा वापरल्या जातात आणि कधीकधी कलर्सच्या वेगवेगळ्या शेडसुद्धा तिथे दाखवल्या जातात. अ लिस्ट ऑफ दिस सिम्बॉल्स एक्सेट्रा इज गिवन अलॉंग विथ द मॅप. आणि या मॅपसोबत नकाशासोबत अशी सिम्बॉल्सची लिस्ट दिलेली असते. दिस लिस्ट इज कॉल्ड द इंडेक्स आणि याच लिस्टला आपण इंडेक्स असं म्हणतो. द इंडेक्स हेल्प्स अस टू अंडरस्टँड द मॅप आणि त्या इंडेक्समुळं आपल्याला तो मॅप अगदी नकाशा अगदी सहजरित्या समजतो. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, वी मेड यूज ऑफ द रायझिंग सन टू डिटरमाइन डिरेक्शन्स. आपल्याला दिशा ठरवण्यासाठी आपण उगवत्या सूर्याचा वापर करतो. अदर कंपोनंट्स ऑफ नेचर कॅन अल्सो बी ऑफ हेल्प टू अस. आणि निसर्गामधील अजून काही घटकसुद्धा आपल्याला मदत करतात. मेक फ्रेंड्स विथ मॅप्स. नकाशाशी मैत्री करू. सेव्हरल विलेजेस, सेटलमेंट्स अँड सिटीज लाईक अवर ओन टुगेदर फॉर्म अ तालुका. तर काही गावे, वस्त्या आणि शहरे मिळून एक तालुका तयार होतो. अ डिस्ट्रिक्ट इज कंपोज्ड ऑफ सेव्हरल तालुकाज. आणि असे अनेक तालुके एकत्र येऊन डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा तयार होतो. अ मॅप ऑफ अवर डिस्ट्रिक्ट इज गिवन बिलो. तर आपल्या डिस्ट्रिक्टचा, आपल्या जिल्ह्याचा हा मॅप दिलेला आहे. आता इथे बघा, पुणे डिस्ट्रिक्ट तालुकाच म्हणजे पुणे जिल्ह्याचा मॅप दिलेला आहे. द मॅप शोज द तालुकाज अँड देअर हेडक्वार्टर्स. तर या मॅपमध्ये, या नकाशामध्ये आपल्याला काय दिसत आहे, तर तालुका दिसत आहेत आणि तिथले जे हेडक्वार्टर्स आहेत, मुख्यालय कोठे आहेत ते दिसत आहे. अँड इंडेक्स इज ऑल्सो गिवन. इथे अशी इंडेक्ससुद्धा दिलेली आहे. इट विल हेल्प अस अंडरस्टँड द मॅप. तर या इंडेक्समुळे आपल्याला हा नकाशा समजण्यासाठी मदत होणार आहे. रीड द मॅप युजिंग द इंडेक्स. या इंडेक्सचा वापर करून मॅप वाचा. अँड द डिरेक्शन्स आणि या दिशांचा वापर करून हा मॅप वाचायचा आहे. कॅरी आउट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. आणि खाली दिलेली ही जी ॲक्टिव्हिटी आहे तर ती आपल्याला सॉल्व करायची आहे. तर बघा, आधी आपण मॅप बघूयात. हा आहे पुणे जिल्ह्याचा मॅप. तर याच्यामध्ये काय काय दाखवलेलं आहे बघा, ही वेगवेगळी गावे, तालुके दाखवलेले आहेत. ठीक आहे. तर आता इंडेक्सनुसार आपण बघूयात. तर ह्या इंडेक्समध्ये हे असं जे साईन आहे तर ते दिलेलं आहे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर. तर पुणे डिस्ट्रिक्टचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर इथे पुण्यामध्येच आहे. ठीक आहे. त्यानंतर हे जे छोटे डॉट आहेत ते आहेत तालुका हेडक्वार्टर्स. तर बघा, इथे हे तालुका हेडक्वार्टर्स आहेत. त्यानंतर अशी ही जी डॉटेड लाईन दिलेली आहे तर ती डिस्ट्रिक्ट बाउंड्री आहे. ही बघा, ही जी आहे तर ही पुणे जिल्ह्याची बाउंड्री आहे, म्हणजे पुणे जिल्हा इथपर्यंतच आहे. त्यानंतर अशी ही जी लाईन दिलेली आहे तर ती आहे तालुका बाउंड्री. म्हणजे आता समजा हा आपण जर घेतला इथे बारामती तालुका, तर बारामती तालुक्याची ही बाउंड्री आहे. त्यानंतर दौंड तालुक्याची ही अशी आहे. समजलं? ठीक आहे. तर हे आपल्याला इंडेक्सवरून समजलं की कुठे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहेत, तालुका हेडक्वार्टर कुठे आहेत, डिस्ट्रिक्टची बाउंड्री आणि तालुक्याची बाउंड्री आपल्याला समजलं. ठीक आहे. आता हे आहेत दिशा, म्हणजे ही आहे या पुणे डिस्ट्रिक्टची ईस्ट साईड, ही आहे वेस्ट साईड, ही आहे नॉर्थ आणि ही आहे साऊथ. समजलं? आता आपण दिलेली ॲक्टिव्हिटी बघूयात. राईट द नेम ऑफ युअर विलेज, टाउन ऑर सिटी इन युअर तालुका. या तालुक्यामध्ये तुमच्या गावाचे नाव किंवा शहराचे नाव असेल तिथे लिहा. कोणतंही जे असेल तिथले नाव लिहायचं. म्हणजे समजा की तुमचं आता बारामतीमधील कोणतं गाव असेल तर हे बारामती तालुक्यामध्ये लिहा, किंवा शिरूरमधील कोणतं असेल तर शिरूरमधलं लिहा, राजगुरुनगरमध्ये असेल तर राजगुरुनगरमध्ये लिहा. समजलं? ठीक आहे. आता सर्कल द नेम ऑफ अवर डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स. तर आपल्या डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरला आपल्याला सर्कल करायचं आहे. आपलं डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर असं ह्या साईनने दाखवलेलं आहे, म्हणून याला आपण सर्कल केलं. ड्रॉ अ बॉक्स अराउंड द नेम्स ऑफ तालुकाज नेबरिंग युअर तालुका.
तर तुमच्या तालुक्याच्या शेजारी, समजा आपण पुणे तालुका घेऊयात, तर पुण्याच्या शेजारी असणारे जे दुसरे तालुके आहेत तर त्यांना बॉक्स ड्रॉ करा. मग ह्या पुण्याच्या शेजारी कुठला आहे? मुळशी आहे, मावळ आहे, खेड आहे आणि पुरंदर तालुका आहे. समजलं? ड्रॉ अ बॉक्स अराउंड द नेम्स ऑफ डिस्ट्रिक्ट्स टू द साऊथ ऑफ अवर डिस्ट्रिक्ट. आता हे पुणे आहे, तर पुण्याच्या साऊथला असणारे दुसरे जे डिस्ट्रिक्ट आहेत तर त्यांना बॉक्स करायचा आहे. तर आता ही डिरेक्शन बघा, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ, म्हणजे ह्या खालच्या दिशेला साऊथ आहे. मग साऊथला कोणते डिस्ट्रिक्ट आहेत? तर हा आहे सातारा डिस्ट्रिक्ट आणि आहे सोलापूर डिस्ट्रिक्ट. ओके. कलर द ईस्टर्न मोस्ट तालुका इन अवर डिस्ट्रिक्ट इन अ डिफरंट कलर. आता ईस्टर्न मोस्ट म्हणजे पूर्वेला असणारा तालुका जो आहे, तर आपल्या तालुक्याच्या, हा पुणे तालुका आहे, तर पुण्याच्या पूर्वेला जो तालुका असेल तर त्याला आपल्याला काय करायचं आहे? कलर करायचं आहे. ओके. आता नेक्स्ट बघूयात, मेक फ्रेंड्स विथ मॅप्स. नकाशाशी मैत्री. आपण जिल्ह्याचा मॅप बघितला होता, आता आपण बघणार आहोत अ मॅप ऑफ अवर महाराष्ट्र स्टेट इज गिवन हिअर. तर कोणता मॅप बघणार आहोत आपण? महाराष्ट्र राज्याचा मॅप बघणार आहोत. द डिफरंट डिस्ट्रिक्ट्स आर शोन इन इट. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे डिस्ट्रिक्ट इथे दाखवलेले आहेत बघा. पुणे, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, अजून बरेच आहेत. ठीक आहे. द मॅप ऑल्सो शोज दॅट मुंबई इज द कॅपिटल ऑफ अवर स्टेट अँड नागपूर इज द सेकंड कॅपिटल. तर इथे ही मुंबई आहे, ती आपली फर्स्ट कॅपिटल आहे आणि नागपूर ही सेकंड कॅपिटल आहे. तर हे सुद्धा ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर आपण आता मॅप पहिला रीड करूयात व्यवस्थित. तर हे इथे नाव दिलेलं असतं अवर महाराष्ट्र स्टेट, म्हणजे हा महाराष्ट्र स्टेटचा नकाशा आहे. त्याच्यामध्ये ह्या डिरेक्शन्स आहेत. ईस्टला हे सर्व डिस्ट्रिक्ट आहेत, वेस्टला हे आहेत, नॉर्थला हे आहेत आणि साऊथला इकडे खाली हे आहेत. ठीक आहे. आता इंडेक्स बघूयात. इंडेक्समध्ये अशी जी डॉटेड लाईन आहे की नाही ही, तर ही आहे आपली स्टेट बाउंड्री, म्हणजे इथे आपला महाराष्ट्र स्टेट संपतो. ठीक आहे. ही अशी जी लाईन आहे ती आहे डिस्ट्रिक्ट बाउंड्री, म्हणजेच इथे जिल्हा संपतो. ठीक आहे. त्यानंतर असं हे जे सर्कल आहे ते आहे स्टेट कॅपिटल. हे स्टेट कॅपिटल आहे, म्हणजे महाराष्ट्राचं स्टेट कॅपिटल आहे मुंबई. आणि हे असं चिन्ह आहे ते आहे सेकंड कॅपिटल. आणि महाराष्ट्राचं सेकंड कॅपिटल आहे नागपूर, म्हणजे महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि उपराजधानी आहे नागपूर. त्यानंतर हे जे आहे माय डिस्ट्रिक्ट, आपलं जे डिस्ट्रिक्ट असेल तर ते इथे पुणे आणि त्याला कलर केलेला आहे. फाइंड युअर डिस्ट्रिक्ट ऑन द मॅप अँड कलर इट. ठीक आहे. तर या पुणे डिस्ट्रिक्टला कलर केलेला आहे. अ बॉक्स इज गिवन इन द इंडेक्स टू रिप्रेझेंट युअर डिस्ट्रिक्ट. तर इथे हा बॉक्स दिलेला आहे की जो आपला डिस्ट्रिक्ट सांगेल. कलर इट इन द सेम कलर, आणि जो इथे कलर दिलेला आहे त्याच कलरने इथे कलर करायचा आहे. तुमचं डिस्ट्रिक्ट काहीही असेल तर तुम्ही त्याला कलर करा. राईट द नेम ऑफ युअर डिस्ट्रिक्ट आफ्टर माय डिस्ट्रिक्ट इन द इंडेक्स. तर इथे माय डिस्ट्रिक्ट जे आहे इंडेक्समधलं, त्यानंतर तुमच्या डिस्ट्रिक्टचं नाव लिहा. इन माय बॉक्स बिलो, इथे हा जो बॉक्स दिलेला आहे, राईट द नेम्स ऑफ द डिस्ट्रिक्ट्स नेबरिंग युअर डिस्ट्रिक्ट. तर तुमचा जो जिल्हा आहे त्याच्या शेजारचे जिल्हे लिहायचे आहेत. ठीक आहे. तर आता इथं हा पुणे जिल्हा आहे, तर त्याच्या शेजारी कोणता येतो? सातारा, रायगड, ठाणे, अहमदनगर आणि सोलापूर. रत्नागिरी येणार नाही. तर हा जो डिस्ट्रिक्ट आहे की नाही पुणे, तर याच्या बाउंड्रीला लागून ज्या दुसऱ्या बाउंड्रीज असतील तेच फक्त लिहायचे आहेत. समजलं? आता आपण बघूयात नेक्स्ट मॅप. नेक्स्ट मॅप आहे अ मॅप ऑफ अवर कंट्री इज गिवन बिलो. आपल्या देशाचा मॅप आहे, अवर कंट्री इंडिया.
द कॅपिटल ऑफ अवर कंट्री न्यू दिल्ली इज ऑल्सो शोन ऑन द मॅप. तर आपल्या देशाचं जे कॅपिटल आहे, भारताची राजधानी ही आहे दिल्ली, तर ती सुद्धा दिलेली आहे, इथे दिलेली आहे बघा, न्यू दिल्ली. ठीक आहे. आता इथे डिरेक्शन दिलेले आहेत, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. ओके, समजलं. इथे काय लिहिलंय बघा, DNH म्हणजे दादरा अँड नगर हवेली, DD म्हणजे दमन अँड दीव, PY म्हणजे पुदुच्चेरी. तर हे इथे दिलेले आहेत. इथे ह्या मॅपमध्ये हे शॉर्टमध्ये लिहिलेले असतील, तर इथे बघा दिसतंय, DD म्हणजे दीव दमन, DD. ठीक आहे, समजलं का, दमन अँड दीव. तर इथे शॉर्टमध्ये दिलेत मॅपमध्ये, त्याचा इथं लॉंग फॉर्म दिलेला आहे. हैदराबाद इथे स्टार करून दिलेला आहे. हैदराबाद इज द कॅपिटल ऑफ आंध्र प्रदेश अँड तेलंगणा स्टेट्स. तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे एकच कॅपिटल आहे, सेम कॅपिटल आहे, हैदराबाद. चंदीगड इज द कॅपिटल ऑफ चंदीगड युनियन टेरिटरी अँड द स्टेट्स ऑफ पंजाब अँड हरियाणा. आणि चंदीगड आणि पंजाब आणि हरियाणाची सुद्धा चंदीगड ही एकच कॅपिटल आहे, इथं दिलेलं आहे. त्यानंतर इंडेक्समध्ये बघा, इंडेक्स काय दिलेली आहे, हे असे दिलेले आहेत की नाही ब्लॅक डॅशमध्ये, तर ते आहेत इंटरनॅशनल बाउंड्रीज. तरी ते बघा हे दिलेलं आहे ब्लॅकमध्ये. तर याच्यानंतर इकडे दुसरे देश सुरू होतात, म्हणून त्या दिलेल्या आहेत इंटरनॅशनल बाउंड्रीज. ओके, ह्या रेड डॅशमध्ये दिलेले आहेत स्टेट बाउंड्रीज. ह्या आहेत स्टेट, इथे प्रत्येक स्टेट वेगवेगळं आहे, या बाउंड्रीमुळे ते आपल्याला कळत आहे. हे आहे युनियन टेरिटरी बाउंड्री, अशी ही जी ग्रीन आहे की नाही, तर ते आहे युनियन टेरिटरी बाउंड्री. तर कुठे दिसत आहे आपल्याला बघा बरं युनियन टेरिटरी बाउंड्री ग्रीन कलरची, तर इथे दिसत आहे बघा ही युनियन टेरिटरी. ठीक आहे, जम्मू अँड काश्मीरला. आता बघूयात आपण नॅशनल कॅपिटल. तर आपलं जे कॅपिटल आहे नॅशनल कॅपिटल ते आहे न्यू दिल्ली. त्याच्यानंतर हे जे छोटे दिसत आहेत ना डॉट, हे आहेत स्टेट कॅपिटल. ओके, त्याच्यानंतर आहेत हे असे हॉलो सर्कल आहेत, नुसता गोल आहे, तर ते आहे कॅपिटल ऑफ युनियन टेरिटरी. ठीक आहे, समजलं. आता आपण बघूयात याच्यावरती आपल्याला काय सांगितलं आहे, फाइंड अँड कलर अवर महाराष्ट्र स्टेट ऑन द मॅप ऑफ अवर कंट्री. हा आपल्या कंट्रीचा भारताचा नकाशा आहे आणि तिथे आपल्याला महाराष्ट्र स्टेट शोधायचा आहे. ते आहे महाराष्ट्र स्टेट आणि त्याला कलर करायचा आहे. ओके, हे तुम्ही करा. मेक फ्रेंड्स विथ मॅप. आता परत आपण नकाशा बघूयात. अ मॅप ऑफ द वर्ल्ड इज गिवन बिलो. इथे हा जगाचा नकाशा दिलेला आहे. ठीक आहे, लँड म्हणजेच कॉन्टिनेंट्स इज शोन इन व्हाईट अँड वॉटर, ओशन्स इज शोन इन ब्ल्यू. तर इथे जी जमीन आहे, लँड आहे म्हणजेच कॉन्टिनेंट आहेत, तर ते व्हाईट कलरने दाखवलेले आहेत आणि जी ओशन आहे, पाणी आहे, तर ते ब्ल्यू कलरने दाखवलेलं आहे. This special map has been created so that all the land and water on the earth can be seen at a glance. तर असा हा वेगळ्या प्रकारचा मॅप, हा एक विशिष्ट मॅप तयार केलेला आहे जेणेकरून आपल्याला एकाच वेळेस जमीन आणि पाणी पृथ्वीवरील बघता यावं यासाठी. ठीक आहे, अवर वर्ल्ड. इन द मॅप ऑफ द वर्ल्ड गिवन अबव, कलर द पार्ट लेबल्ड इंडिया. इथं जे इंडिया लिहिलेलं आहे तर त्याला कलर करा. कलर द बॉक्स नेक्स्ट टू द मॅप इन द सेम कलर अँड राईट इंडिया ऑन द डॉटेड लाईन. आता इथे हा जो बॉक्स दिलेला आहे, तर इथे जो इंडियाला, जो भारताला कलर दिलेला आहे तोच या बॉक्समध्ये द्यायचा आहे आणि त्याच्यासमोर लिहायचा आहे इंडिया. समजलं. दिस इज अवर कंट्री. ही इंडिया हा आपला देश आहे. समजलं. आता आपण नेक्स्ट बघूयात व्हॉट वी हॅव लर्न. मग या लेसनमधून आपण काय शिकलो, तर द 4 मेन डिरेक्शन्स. या लेसनमधून आपल्याला आपल्या 4 मुख्य दिशा समजल्या. कोणत्या आहेत, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ. द यूज ऑफ द डिरेक्शन्स गिवन ऑन अ मॅप
मॅपमध्ये दिलेल्या दिशांचा वापर कसा करायचा हे आपण शिकलो. अँड इंट्रोडक्शन टू अवर डिस्ट्रिक्ट, स्टेट अँड कंट्री युजिंग मॅप्स. इंट्रोडक्शन म्हणजे ओळख. तर आपल्याला आपल्या जिल्ह्याची, राज्याची, देशाची नकाशाचा वापर करून ओळख करून घेतली आपण. ठीक आहे. एक्सरसाइज बघूयात का? खूप सोपी आहेत. अ बॉक्स इज गिवन बिलो विथ द ईस्ट मार्क्ड इन इट. इथं ह्या बॉक्समध्ये ईस्ट लिहिलेलं आहे. फिल इन द अदर डिरेक्शन्स टू. ईस्टच्या अपोजिट वेस्ट, ईस्टच्या लेफ्ट साईडला नॉर्थ आणि राईट साईडला साऊथ. व्हॉट डू वी मेक यूज ऑफ अ डिटरमाइन द ईस्ट. तर ईस्ट दिशा ठरवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? तर वी यूज द रायझिंग सन टू डिटरमाइन द ईस्ट. विच इज द डिरेक्शन अपोजिट टू द नॉर्थ. नॉर्थच्या अपोजिट कोणती डिरेक्शन येते? तर द डिरेक्शन अपोजिट टू द नॉर्थ इज साऊथ. विच डिरेक्शन डज द मॅग्नेटिक निडल शो. मॅग्नेटिक निडल कोणती डिरेक्शन दाखवतात? तर नॉर्थ अँड साऊथ ही डिरेक्शन दाखवतात. समजलं? ओके, बाय बाय.